मध्ये सांगतात बीजम माम सर्व भूतानाम विद्धि पार्थ सनातनम बलम बलवताम च हम तेजः तेजस्विनाम अस्मि. देव काय आहे, देव कुठे आहे आणि देव कशात आहे याबद्दल आपल्यामध्ये संत परंपरेमध्ये अनेक ठिकाणी संदर्भात अनेक अभंग आले आहेत, अनेक ओव्या आल्या आहेत, अनेक ठिकाणी भजनं आलेली आहेत की कुणी सांगतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी देव आहे. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा जल होकर बादल फटा फिर बहती नदिया, या सगळ्यामध्ये देव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तू ती साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. परंतु या श्लोकाच्या संदर्भात भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, बीजम माम सर्व भूतानाम विद्धि पार्थ सनातनम. बघा, ही गोष्ट समजून घ्या की जिथे जिथे बीज रूप आहे तिथे तिथे मी आहे असं भगवंताने सांगितलं. बीजम माम सर्व भूतानाम. या सृष्टीमध्ये सजीवांना भूत शब्द वापरला. भूतानाम म्हणजे ही सजीव सृष्टी जी आहे ही 84 लक्ष योनीच्या या व्यापारामध्ये जी सजीव आहे त्यांना भूतम शब्द संस्कृत मध्ये वापरतात. तर भगवंत सांगतात बीजम माम सर्व भूतानाम म्हणजे काय, जिथे जिथे बीज रूप आहे तिथे तिथे भगवंत आहे. आता याचा काय अर्थ होतो हे थोडं आपल्या आयुष्यात समजून घेण्याची गरज आहे. ज्याच्यात निर्माण करण्याची क्षमता आहे अशी गोष्ट देवरूप आहे, त्याच्यात देव जाणार. पार्थिव आणि सजीव या दोन गोष्टीतला फरक काय की ज्याच्यात चैतन्य आहे ते सजीव, ज्याच्यात चेतना आहे ते सजीव, ज्याच्यात जीव आहे ते सजीव, ज्याच्यात आत्मा आहे ते सजीव. मग हा आत्मा नेमका कोणत्या व्यवस्थेत आहे, तर जिथे उत्पादकता आहे तिथे आत्मतत्व आहे. म्हणजे बघा, एखाद्या झाडात परत निर्मित करायचं असेल, म्हणजे समजा आपल्याला एखादं कपाशी लावायची असेल तर आपण कपाशीचं बी खाली लावतो. मग ते बी जर उत्पादक असेल तर ते झाड येतं. समजा ते बी उत्पादन क्षमता नसणार आणलं तर त्याला किती पाणी दिलं किती खत घातलं तरी ते झाड फुटणार नाही. ज्वारीचं बी चांगलं असेल तर ती ज्वारी कुठेही तिला अंकुर फुटेल, गव्हाला अंकुर फुटेल, पण कधी त्याच्यात बीजत्व असलं पाहिजे. आता हे बीजत्व काय असतं हे आकारावर नसतं की मोठी ज्वारी आणली टपकाळ म्हणजे ती बीजत्वाची आहे, छोटी असली म्हणजे तिच्यात बीजत्व नाही. आकारावर वजनावर बीजत्व नसतं. बीज हे अंकुर फुटण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला बीजरोपण म्हणतात. आणि ही रोपण क्षमता माणसांमध्ये, जनावरांमध्ये, वनस्पतीमध्ये, कीटकांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आहे. मग देवाचं अस्तित्व कुठं आहे की जिथे जिथे ही उत्पादकता आहे, जिथे जिथे पुन्हा निर्माण करण्याची क्षमता आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे. आता थोडा हा श्लोक का घेतला की आपल्या आई बापाने आपल्याला जन्म दिला म्हणजे आपल्या उत्पत्तीचं बीज त्या दोघांमध्ये आहे. मातृ आणि पितृकुळ या दोन कुळातून आपली जन्माची व्यवस्था झालेली आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापे दर्शनी विश्रांती. मग आपली आई आणि आपले वडील, म्हणजे फक्त आई आणि वडील या दोन शब्दातून आपला जन्म उत्पादकतेच्या लक्षणात परिवर्तित होत नाही. आपले काका, आपले मामा, आपल्या मावश्या, आपल्या आत्या, आपले आजी आजोबा या पिढ्यानपिढ्याच्या ज्या रक्ताच्या नात्यातून आपला जन्म होतो, या सगळ्यांचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्यावर होत असतात. बघा, ही गोष्ट थोडी समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आपले आई वडील जर बुद्धिवान असतील तर आपल्याला उपजत बुद्धी प्राप्त होते. आपले आई वडील जर आरोग्य संपन्न असतील तर आपल्या आरोग्य उपजत आपल्याला मिळतं. आपले आई वडील जर सौंदर्य, सुंदरता किंवा स्वरूपता असेल तर आपल्यालाही स्वरूप प्राप्त होतं. मग आपल्या आई वडिलांमध्ये जे तत्व आहे ते बीज तत्व आहे. म्हणजे आपण आई आणि वडील यांच्याकडे पाहताना देवरूप का पाहतो, तर देव कशात आहे? बीजात आहे. ना आपल्या उत्पत्तीचं बीज आई बापात आहे. म्हणून बीजम माम सर्वभूतानां विधी पार्थ सनातनम, हे धर्मामध्ये दिलेलं चिंतन आहे की आईची भक्ती, आईची पूजा, आईची सेवा, आईचं आपल्या आयुष्यावरचं जे उपकाराचं ओझं आहे हे सर्वात मोठं आहे. कारण आपल्या उत्पत्तीची कार्यकारण मीमांसा अनेक विचारवंतांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपणही अनुभवल्याप्रमाणे आपल्या मातृबीजामध्ये आहे. आपल्या आईने आपल्याला जे आपल्यासाठी यातना जीवनात जन्माच्या आपल्या कहाण्या आपण जाणतो. 9 महिने गर्भवासात असताना तिच्या रक्तातला थेंब ना थेंब आपल्यासाठी राखीव ठेवला. जन्म झाल्यानंतर सुदृढ बालकाचं कौमार्य येईपर्यंत तिने आपल्या रक्ताचं दूध करून आपल्याला पाळलं. मग ही जगातली एक अपूर्व घटना आहे. कुणी कुणासाठी काय करतं यापेक्षा आपल्या आईने आपल्यासाठी जे काही केलं ही आपल्यावरती फार मोठी उपकाराची बाजू आहे. आपण कृतज्ञ समाजाची माणसं आहोत. धर्म म्हणजे कृतज्ञता. ज्याला कृतज्ञता आहे त्याला धर्म आहे. जो कृतज्ञ आहे त्याला धर्म काय? त्याला काय? त्याला ज्याला पैसा प्यारा आहे, ज्याला सत्ता संपत्तीत रस आहे, अशा माणसाला कृतज्ञता निर्माण होते. त्याला फक्त त्याच्या सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पैशासाठी सगळ्या तत्वांना तिलांजली देतो. पण आपण कृतज्ञ माणसं आहोत. ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याला कधी अनुभवलं नाही, फक्त आपल्या ग्रंथात लिहिलं की देव करता करविता आहे, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता ठेवतो. बघा का, देवाची भक्ती करतो, देवाच्या देवळात जातो, देवाला अभिषेक घालतो, देवाची पूजा करतो. हे का करतो? कृतज्ञता भावनेने. काय की या जगाचा करता करविता भगवंत आहे, त्यांनी माझ्यासाठी ही सृष्टी निर्माण करून ठेवली आणि म्हणून त्याचे उपकार आहेत. आता हे तर आपण पाहिलंय नाही, आपल्याला माहित पण नाही ते देव कुठे भेटतो काय. मग ज्याला पाहिलं नाही, ज्याची अनुभूती नाही, ज्याच्याविषयी आपण प्रत्यक्ष ज्ञानाने कधी अनुभव घेतला नाही, ग्रंथाच्या आधारावर त्या देवाला आपण मानतो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याला साष्टांग नमस्कार घालतो. पण आमच्या जन्माच्या निर्मितीला ज्या देवदेवतांनी आपल्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्याला जन्म दिला, एक परोपकार आपल्यावरती ज्यांच्याकडनं घडला, असे आपले माता पिता हे त्या स्वर्गातल्या देवापेक्षा 1000 पटीने मोठे देव आहेत. ही आपल्याला रुजणारी एक धार्मिकता आहे. ही आपल्यामध्ये असणारी एक नैतिकता आहे की ज्या आईने जन्म दिला ती त्या भगवान परमात्म्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रत्यक्ष आपल्याच्या संपर्कात आहे ना. कारण आपल्याला हे तर नाकारता येत नाही की त्या आईने मला जन्म दिला, आणि म्हणून त्या बीजाला देवत्व आहे, म्हणून आईला देवत्व आहे. म्हणून श्रेष्ठ देवता आईमध्ये माता. आता हे का या श्लोकात सांगितलं, याचा संदर्भ थोडा समजून घ्या. की देव दाखवायला आपण म्हणतो की भक्त प्रल्हादाला
विचारलं का तुझा देव कुठे आहे, ते म्हणतोय खांबात देव आहे. मग त्या खांबात लात मारली, देव बाहेर आला. इकडे कोणी सांगितलं देव कुठे आहे, तर म्हणले पाण्यात देव आहे. कोणी सांगितलं या स्वर्गात देव आहे, कोणी सांगितलं या स्वर्गात देव आहे, कोणी सांगितलं या जमिनीत देव आहे. मग प्रत्येकाच्या देवाला जाणण्याची मार्ग वेगळे आहेत. परंतु या श्लोकात भगवंताने जो अर्थ सांगितला तो आपल्या आयुष्याला फार मोठा परोपकाराच्या भावनेत दाखवणार आहे. भगवान कृष्ण पुढच्या श्लोकाच्या चरणामध्ये सांगतात. पहिल्यांदा सांगितलं की बीजम माम सर्व भूतानां. मग ते बी आहे ना ते देव आहे. जर ते बी खराब झालं, भाजलं, त्या बियाला दहन झालं, त्या बीजाची राख झाली, त्या बीजाचा कोळसा झाला, ते उगणार नाही, कधीच उगणार. किती जरी मोठे टपुरी दाणे असले, त्याला जर भाजलं, त्याच्यातला एकदा अंश निघून गेला, बीजांश निघून गेला, तर त्याच्यापासून काही केलं तरी उत्पादकता नाही. ऊसाचं टिपरू वाळलं आणि पूर्ण वाळल्यानंतर त्याच्यातली आर्द्रता संपली आणि मग तुम्ही ते वावरात लावलं तर ते कधी फुटणार नाही. ही बघा, ही जगाची एक वास्तविक भूमिका आहे. आणि जोपर्यंत त्यात आर्द्रता आहे, जोपर्यंत त्याच्यात स्नेह आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये द्रवरूप आहे, तोपर्यंतच त्याच्यात उत्पादकता आहे. ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. ऋतुक्षेत्र अंबु बीजानाम सामुद्गल यथा अमृतम. बघा, शेती करायला ज्याप्रमाणे हवामान चांगलं पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, पाणी त्या जमिनीला मिळालं पाहिजे आणि बी चांगलं पाहिजे, या चार गोष्टी असल्या तर कोणाच्याही शेतीत उत्पादन नाही. तसं आपल्या आयुष्यात सुद्धा आई वडील आपल्या जन्माला आत्मतत्व जे कारण आहे, त्या आत्मतत्वाचा त्याच्या पाठीमागच्या जन्माची पुण्याची संचिती आणि मग या जन्मात आपलं अवतरण, हे कारण आपल्या जीवनाचे आहे. जितके मागच्या जन्माच्या आपल्या आत्म्याच्या कर्माचा आपल्यावरती जन्माला परिणाम आहे, तेवढाच आपल्या आईबापाचा ही आपल्या जन्मावर परिणाम आहे. म्हणून या श्लोकाला आपल्या आयुष्यात जाणून घेताना पुढच्या चरणामध्ये सांगितलेला विषय फार महत्वाचा आहे. बलम बलवताम च अहम तेजः तेजस्विनाम अस्मि. सगळीच माणसं सजीव आहेत. रामही सजीवच होता, रावणही सजीवच होता, कृष्णही सजीव होता, कंसही सजीव होता, एखादा चोरही सजीव असतो, एखादा पोलीसही सजीवच असतो. सजीव आहे म्हणजे देव आहे असं नाही. बरोबर का? आता इथं थोडं समजून, इथंच घोटाळा आहे. इथं तर आपण सगळ्या गोष्टी ही गोष्ट जाणून घेतल्याची गरज आहे. जे सजीव आहे ते देव आहे असं नाही. मग हे राक्षसही जे नालायक होते ते सुद्धा सजीवच होते ना. जे लोक वाईट वागतात ते पण सजीव आहेत, मग ते त्यांना देव म्हणायचं का? जे सज्जन आहेत आणि एक नालायक आहे, सजीवांच्या ज्या दोन प्रवाहामध्ये देव कुठं आहे, आपण याच्यावरती विषय समजून घेण्याची गरज आहे. चांगलं जिथं विचार आहे, चांगली जिथं कर्म प्रक्रिया आहे, जिथं चांगली धारणा आहे, जिथं चांगला विश्वास आहे, जिथं चांगलं कर्म आहे, जिथे चांगलं चिंतन आहे, जिथे कृतज्ञतेची भावना आहे, जिथे परोपकाराची जाणीव आहे, जिथे दया, प्रेम, करुणा, माया, ममता या गोष्टींच्या बाजूने प्रवाह आहे, तिथे देव आहे. आणि जिथे अनिती आहे, जिथे अन्याय आहे, जिथे हिंसा आहे, जिथे कृतज्ञता आहे, जिथे स्वार्थ आहे, तिथे देव नाही. आता हे पण जरा वाक्य अवघड आहे ना समजा. असं कसं करायचं, असं कसं सांभाळायचं? असं एखादी गोष्ट पाहिली, देव पाहिजे का नाही पाहिजे? सजीव म्हणजे देव नाही, लक्षात ठेवा. या श्लोकात सांगितलेला अर्थ नीट समजून घ्या. आणि निर्जीव गोष्टीत देव नाही असं नाही, सजीवात देव आहे असंही नाही,
आणि निर्जीवात देव नाही असंही नाही. म्हणून तर एका मंदिरात एक मूर्ती असते, ती मूर्ती दगडाची असते, सोन्याची असते, चांदीची असते, धातूची असते, पंचधातूची असते, सिमेंटची असते, शाडूची असते, कशाची असते. आता शाडू सजीव नाही, माती सजीव नाही, लोखंड सजीव नाही, सोनं सजीव नाही. सोनं जरी असलं तर ते सजीव आहे का? नाही. तरी परंतु त्या देवस्थानाला आपली जागृती असल्याची भावना आहे की नाही, हे देव जागृत आहे, हा नवसाला पावणार आहे, याच्या दर्शनाने आपल्या दुःखाचा नाश होतो, याच्या दर्शनाने आपली मनोकामना पूर्ण होते, याचं भजन केल्याने आपल्याला आनंद मिळतो. मग त्या मंदिरात काय सजीव आहे? काहीच नाही. तिथला एखादा पुजारी असतो सजीव फक्त. बाकी त्या मंदिरात सगळे दगडच भरलेले आहेत, सिमेंटच आहे, त्या दगडाच्या मूर्त्या आहेत, आणि तिथे सगळी इमारत सुद्धा निर्जीव आहे, पार्थिव आहे. पण तिथे देव कसा आहे बघा बरं का. ही गोष्ट समजून घ्या. एखादा माणूस आहे, सजीव आहे, त्याच्यात आत्मा आहे, तो आत्मा सुद्धा त्या परमात्म्याचा अंश आहे. पण माणूस नालायक आहे, लोकांना त्रास देणारा आहे, उपद्रवी आहे, लोकांना दुष्टपणे वागवणारा आहे, लोकांविषयी त्याला आदर नाही, लोकांविषयी चांगली भावना नाही, लोकांविषयीच काय आपतेष्टांविषयी सुद्धा त्याच्या मनात चांगले विचार नाही, त्याच्यात देव नाही. मग त्याच्यात देव नाही तर मग काय? जर आत्मा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा परमात्म्याचा अंश आहे, तर मग त्याच्यात सुद्धा आत्मा आहे, मग तो सुद्धा परमात्म्याचा अंश आहे. मग देव का नाही? देव का नाही? देव आणि आत्मा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परमात्म्याचा अंश जरी आत्मा असला तरी आत्मा हा द्रष्टा आहे. आता हे थोडं जरा अवघडच आहे, पण सांगतो तरी समजून सांगतो. आत्मा आपल्या या देहामध्ये फक्त सजीवपणाची बाजू सांभाळतो. आत्मा कर्म करताना फक्त ऊर्जेचा मालक आहे. आता हे जरा दृष्टांतात चालू समजून घेऊ आपण. एक ट्रॅक्टर आहे, एका ट्रॅक्टरला एक इंजिन आहे, त्या इंजिनाच्या शक्तीवर ट्रॅक्टर चालतो. पण ट्रॅक्टर जरी इंजिनाच्या शक्तीवर चालला तरी त्याचे फण किती खाली घुसायचे हे ते इंजिन ठरवित नाही. तो ट्रॅक्टर कोणत्या दिशेने जायचा हे ते इंजिन ठरवित नाही. तो किती वेगात जायचा हे सुद्धा इंजिन ठरवित नाही. मग हे ठरवण्यासाठी काय, कोणत्या दिशेने जायचा हे स्टीअरिंग ठरवतं, किती खोल सोडायचा हे ते हायड्रॉलिक ठरवतं, किती वेगात जायचा हे रेसपट्टीच्या कार्यावर अवलंबून आहे. त्याचं हे जे कार्य आहे हे जरी इंजिनामुळे चाललं तर इंजिन त्या कार्याचा प्रत्यक्ष कारभार करीत नाही. तसं आमचा आत्मा हा फक्त यातील ऊर्जेचा मालक आहे. मग या तोंडातून शिव्या द्यायच्या हे या आत्म्याचं काम आहे असं नाही. या तोंडातून भजन करायचं हे या आत्म्यामुळे घडतं असं नाही. तो जरी ऊर्जावान आहे, त्याला जरी समजा हा माईक इथं आहे, हा माईक ठरवत नाही काय बोलायचं ती, का माईकात अशी सिस्टीम आहे किंवा यातले चांगलेच वाक्य फक्त माईक पुढे घेतो, बाकीचे खराब वाक्य चुकीचे वाक्य ते गाळून टाकतो आणि मग तुम्हाला फक्त चांगलंच ऐकू येतं. माईकचं कार्य चालू झालं का मग मी इथून शिव्या दिल्या तरी तुम्हाला ऐकू येतील, मी तुमची स्तुती केली तरी ऐकू येईल, मी तुम्हाला देवाचं नामस्मरण केलं तरी ऐकू येईल, किंवा तुम्हाला मी चुकीची माहिती दिली तरी ती चुकीची माहिती तुमच्या कानापर्यंत जाईल. मग जर मी चुकीची माहिती दिली आणि या माईक वाट तुम्हाला ऐकू आली तर ती चूक माझी का माईकची? माझी चूक आहे. माईक फक्त प्रसार माध्यम आहे. तसा या आत्म्याचं कार्य हे फक्त ऊर्जा निर्माण करून या देहाचं संचालन करणं आहे. पण हा देह चालवतो कोण? चालवतं कोण? कोणाच्या जीवावर करतं? आपला हात वर केला मग ही हाताची प्रणाली आहे
का आत्म्याची प्रणाली आहे? ही आपल्या मनाची प्रणाली आहे. कशाची प्रणाली आहे? मनाची प्रणाली आहे. मग हे जे मन आहे ना, हे मन म्हणजे आत्मा नाही, हे स्वतंत्र आहे. याच्याकरता ही स्वतंत्र व्यवस्था आहे. आणि मग अंतःकरण हे याचं कार्यालय आहे. या मनाचं कार्यालय काय? अंतःकरण. मग आपला हात, आपला पाय, आपला कान, आपलं नाक, आपली त्वचा हे बाह्यकरण आहे. बाह्यकरण म्हणजे बाह्य साधन आहे. मग या बाह्य साधनाचं काम अंतःकरणाच्या कार्यावर अवलंबून आहे. जसं एखादा शासकीय प्रयोग आहे, एक इमारत बांधायची, शासनाच्या खर्चाने बांधायची. मग ती इमारत कशी बांधायची हे एका ऑफिसमध्ये बसणारा इंजिनियर ठरवतो. की जागा निफ्तीची आहे, अमरधाम मध्ये 10 बाय 50चा शेड बांधायचं. मग त्यांनी काय करायचं, त्या ऑफिसमध्ये बसून एक चांगली कल्पक अशी बाजू करायची की बाबा एवढं मोठं पटांगण आहे 2 एकरचं, त्याच्यात 10 बाय 50चं 20 बाय 50चं शेड बांधायचं. मग कोणत्या कोपऱ्यात योग्य राहील, इथे बांधलं तर काय होईल, तिथं बांधलं तर काय होईल, हे त्यांनी विचार करायचा. कुठं बसून? तिथं बसून, त्याच्या कार्यालयात बसून विचार करायचा. आणि मग त्याचे 10-15 डिझाईन तयार करायचे की असं केलं काय होईल, असं केलं काय होईल, असं केलं काय होईल. आणि मग या गावातल्या कार्यकर्त्यांना तिथं बोलून घ्यायचं. का हो, हे बघा मी असं काढले, तुम्हाला काय वाटतं? मग त्या कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष अनुभव ते म्हणते नाही नाही तुम्ही ह्याच बाजूला घ्या, तिकडं काय होईल, तिकडच्या गावाच्या बाजूने आलं ना मग त्याला गावाला त्रास होईल, असं होईल. मग असा दोघांच्या विचारातून निर्णय होतो की ही शेड इथं बांधायचं. तो निर्णय ज्याने केला त्याचा शेड बांधण्याशी प्रत्येक संबंध आहे का? नाही. मग इथं जो कोणी कामाला आला कारागीर, त्याला सांगितलं का हा खांब इथं का घेतला, तो मला नका विचारू, ते इंजिनियरला विचार, त्यांनी सांगितलं इथं घ्यायचा म्हणून मी इथं घेतला. मग त्या खांबाला तिथं घेण्याची जबाबदारी कोणाची? इंजिनियरची. आणि बांधण्याचं काम कोण करतंय? ठेकेदार. किंवा बांधण्याचं काम करतो कारागीर. मग त्या कारागिराची जबाबदारी आली कधी? त्याच्यात निर्णय चुकला की त्याचं जे खांबाची जागा आहे ती ज्या ठेकेदारांनी ज्या इंजिनियरनी काढून दिली, ती नंतर असं लक्षात आलं की ही जागा चुकली. मग ती जबाबदारी कोणाची? त्या इंजिनियरची. का ते कामगाराची? नाही. तो म्हणून मला तुम्ही दिलं, हवं तुम्ही सांगितलं इथं, मी इथं केलं, मला काय माहिती तुम्ही इथं का सांगितलं ते. तसा आपल्या देहामध्ये सुद्धा अंतःकरण आणि बाह्यकरण याच्यातला फरक आहे. हे बाह्यकरण जे आहे ना, हे फक्त आदेशाचे मालक आहे. याला फक्त आदेश आहे. या आदेशात ते कार्यरत असतात. मग आदेश कोण देतं? आत्मा देतो का? नाही, आत्मा आदेश देत नाही. जसं एखादं सरकार, आपण म्हणतो की सरकारी खर्चाने इमारत बांधली, मग काय सरकार आलं का तुमच्या इथं? ना, तर सरकारकडे पैसा आहे, ऊर्जा आहे, त्याच्याकडे फक्त धन आहे, त्याच्याकडे वित्त आहे. त्यांच्या खात्यातून ते वर्ग होता 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 ज्या इंजिनियरकडे आहे, ते इंजिनियर त्याच्या पगारातून बांधित नाही. पण ज्याच्याकडून तो पैसा आला, तो पैशाचा विनियोग कसा करायचा हे त्याच्या हातात आहे. तसं ऊर्जा या देहाची आत्म्यातून निर्माण होते. प्रातस्मरामि संस्फुरदात्म तत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागरम सुषुप्त वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघ. बघा बरं का, थोडं थोडं समजून घ्या. म्हणजे चांगल्या वागणाऱ्या माणसाचा आत्मा जबाबदार नाही, वाईट वागणाऱ्या माणसाचा सुद्धा आत्मा जबाबदार नाही. तो फक्त ऊर्जेचा स्रोत आहे. तो फक्त ऊर्जेचा स्रोत आहे. मग हे ठरवतो कोण? चांगलं वागायचं का वाईट वागायचं ठरवतो कोण? देव ठरवतो का? देवाने ठरवून दिलं की नालायकांना हे जा, नालायकांना इकडे या. किती जण आहेत तुम्ही? 4-5 जण आहे का? जा मग तिकडे ठिकाणा काढा. देवाने काय आदेश काढला का? जी.आर. काढला नाही. तुम्ही सज्जन आहेत का? किती जण आहेत? माळकरी का? 20 जण आहे का? जा मग इथं जाऊन भजन करा. देवाने सांगितलं का? नाही, देवाने भजनही सांगितलं नाही, कोणाचा हिस्साहारही सांगितलं नाही, आणि कोणाचा उद्धारही सांगितला नाही. मग या हाताने एकाला मारलं आणि या हाताने एकाला वाचवलं. मग या हाताला देवाने सांगितलं का वाचव म्हणून? नाही. या हाताला देवाने सांगितलं का मार म्हणून? नाही. मग हे घडलं कुठं? हे घडलं अंतःकरणामध्ये. याचा कट रचला कुठे गेला? आपण म्हणतो ना कट रचला, कट शिजला. तसा आमच्या कार्याचा कट कुठं शिजतो? हातात, पायात? नाही.
याचा कट शिजतो अंतःकरणामध्ये. अंतःकरणामध्ये किती स्पेअर पार्ट आहेत. आपण म्हणतो ना की बा याच्या इंजिनामध्ये ब्लॉक पिस्टन आहे, रिंगा आहेत, आणि मग हे चांगलं बांधलं का मग गाडी एकदम टाकाटक होते. तसे याचा अंतःकरणाची सिस्टीम जी चालते ती कोणत्या कोणत्या माध्यमातून चालते. तर अंतःकरणामध्ये 4 गोष्टी असतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्याला थोडं थोडं समजून घ्या. विषयामध्ये आपल्याला माहितच नसतं. आपण भजनाला जातो, गाव काय नाही आमच्या गावात भजन, पण ते भजन काय करतं आम्हाला माहित नाही. भजन काय करतं आपल्याला वाटतं भजनामुळे माझा हात चांगला झाला. भजनाने हातही चांगला होत नाही, पाय चांगला होत नाही, कोणाचे गुडघे राहत नाही, आणि कोणाचं पित्तही थांबत नाही, आणि कोणाचे पोटही दुखायचं राहत नाही. काय भजनाचा त्याचा काही संबंध? विचार वेगळा, विषय वेगळा. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, दर्शन, वारी, दिंडी हे सगळं कशासाठी आहे हे समजून घेण्याची गरज आहे. मग या अंतःकरणावरती हा सगळ्या कर्माचा आराखडा तयार होत असतो. हे कर्म आराखडा कुठं तयार होतो? आपण म्हणतो ना आमचा 5वार्षिक आराखड्याचा आता ग्रामसभा आहे, मग 5 वर्षात काय केलं पाहिजे हे त्या आराखड्यात ठरतं. मग जे जे त्या मिटिंगला आली, एक म्हणतो या रस्त्याचं बघा राव, एक म्हणतो त्या सभा मंडपचं बघा, एक म्हणतो या कॉन्क्रीटचं बघा, एक म्हणतो गटरीचं बघा. मग त्या 5 वर्षाचा प्लॅन ठरतो. प्लॅन तसा आपल्या कर्माचा प्लॅन कुठे ठरतो? अंतःकरणात ठरतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता याच्यातली बुद्धी कोण देतं? कोणाला किती आहे, कोणाला कमी काय, कोणाला जास्त काय? आता याच्यावर थोडा बारीक अभ्यास समजून घ्या. बुद्धी 3 प्रकारची असते: सात्विक बुद्धी, तामस बुद्धी, राजस बुद्धी. बघा बरं का, बुद्धीचे प्रकार किती? 3 प्रकार: सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी. मग या बुद्धीला परिणाम करणारे घटक कोणते? कोणत्या आपण म्हणतो याची बुद्धिमत्ता चाचणी. कशी चाचणी? बुद्धिमत्ता चाचणी. मग बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय? याच्या बुद्धीचा जो कस आहे, या बुद्धीमध्ये 3 गोष्टी असतात. एक असती स्मृती, एक असती अभ्यास, आणि एक असतं चिंतन. या 3 गोष्टी बुद्धीने घडतात. म्हणजे आपण म्हणतो विचार केला. आता विचार कोणी केला? तुझ्या हाताने केला का डोक्याने केला? याच्या बुद्धीने विचार केला. बुद्धी आपल्या बुद्धीला काय म्हणतो आपण? विवेक बुद्धी म्हणतो. विवेक, सत असत विवेक करण्याची बुद्धी. चांगलं का वाईट? याला चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं कोण ठरवतं? देव नाही ठरवीत, आत्मा नाही ठरवीत, तुमची बुद्धी ठरवते. म्हणून तर हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, हरिबुद्धी जपे तो न दुर्लभ, वाचेसी सुलभ, रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ही बुद्धी ठरवते. बुद्धी. मग या बुद्धीमध्ये 2 प्रकार आहेत: सद्बुद्धी, कुबुद्धी. कुबुद्धी वाईट बुद्धी. वाईट बुद्धी म्हणजे काय? वाईट काम करायला ती बुद्धी काम करते, वाईट कामाकडे जाते. ही वाईट आणि चांगली हे कशावर अवलंबून आहे? तुमची बुद्धी वाईट कामाकडे चालली, ती कोण ठरवतं? तर ते ठरवतं तुमचे संस्कार. संस्कार तुमच्यावरती जे संस्करण होतं ते ठरवतं की ही बुद्धी वाईट कामाकडे जायची आणि चांगल्या कामाकडे जायचे असेल तर ते संस्काराचीच परिणती असते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींची, या चौघांची मीटिंग होते. या चौघांमध्ये विचार विनिमय होतो आणि मग त्याच्यातून कर्म घडतं. मग आता यातली बुद्धी सांगितली समजून. आता बुद्धीचे पुन्हा तुम्हाला मी सांगत होतो, काहींना कमी बुद्धी असते. आपण म्हणतो हे पोरं मतिमंद आहे. हे पोरं काय? मतिमंद आहे. आता हे मतिमंद अजून एक प्रकारचे पोरं जन्माला येतात, गतिमंद. ही पोरग 4थीत गेलं तरी दुसरीच्या पोरावानी अक्कल नसते त्याला. का बरं? मी तर लय खायला प्यायला घालतो राव, मी चांगल्या शाळेत घातलं राव पोरला, पण पोराला काही समजणच राव. पोरग 4थीत गेलंय पण ते दुसरीच्या पोरावानीच अजून करते. त्याच्यापेक्षा आमचं लहान पोरग आहे ते त्याच्यापेक्षा हुशार आहे. मग हे काय? हे काय? एखादा मतिमंद असतो, एखादा गतिमंद असतो. एखादा मुलगा 1लीच्या वर्गात असतो आणि 4थीचे पाढेपाठ करतो. अहो मुलं 1लीचं पोरग आहे, याचे 4थीचे पाढेपाठ आहे. बुद्धिमान आहे. मग बुद्धी ही जन्माच्या वेळी मिळणारी व्यवस्था आहे. बुद्धी
याची संपदा, ही संपत्ती आहे आपली. बुद्धी काय आपली संपत्ती आहे. आपल्याकडे बंगले किती वावर किती याच्यात नादी लागलो आपण, पण ही बुद्धी ही संपदा आहे. आणि बुद्धी कमी करणारे काही अन्न पदार्थ आहे. काही अन्न खाल्ल्याने बुद्धी मंद होते, काही अन्न खाल्ल्याने बुद्धी वाढते. बघा आता याच्यात थोडा बारीक विचार करा. झाले भाऊ, समजून घ्या. बुद्धी ही खाण्यापिण्यावर अवलंबून आहे. बुद्धी ही आई बापावर अवलंबून आहे. बुद्धी ही जन्माच्या वेळेवर अवलंबून आहे. म्हणून तर कुंडल्या पाहतो ना आपण. याची कुंडली पाहिली, मग याला कुंडली पाहिल्यानंतर त्याला जाणते राहिले नाही तर तुम्हाला त्याच्यातला बारीक सारीक अभ्यास जर सांगितला ना, तर इतका इतका विस्मयकारक हा जीवनाचा प्रवास आहे ना, की त्या पोराकडनं भविष्यात बुद्धीची वाटचाल कशी आहे हे त्याच्या कुंडलीवर सांगणारी तत्वप्रणाली आपल्या धर्मात उपलब्ध आहे. मग ही बुद्धी आई बापावर अवलंबून आहे, ही बुद्धी खानदानीवर अवलंबून आहे, ही बुद्धी जन्माच्या वेळेवर अवलंबून आहे, ही बुद्धी गर्भाच्या अवस्थेत आईने केलेल्या कामावर अवलंबून आहे, ही बुद्धी आईच्या खाण्यापिण्यावर अवलंबून आहे, आणि ही बुद्धी तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. नशिबाने ज्याचं त्याचं नशीब आहे, ज्याचं प्रारब्ध आहे. काही मतिमंद लोक जन्माला आले, त्याची आई हुशार बाप हुशार, तरी मुलं मतिमंद आहेत. आणि काही आई बावळाटे बाप येडे आणि पोरग हुशार आहे. बघा बरं का, आता याच्यावर सुद्धा बारीक चिंतन ज्याला करता आलं ना, परमार्थ म्हणजे काय असं फार वेगळं नाही हो. परमार्थ म्हणजे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास जिथे मांडला त्याला धर्मशास्त्र म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. हे संशोधन हे झालं, नवीन नवीन संशोधन, किंवा या रोगावर या औषध शोधले, हे सगळं घुसकाट, याच्या आधी नका लागू. याच्यातनं उलट माणसाचा ऱ्हास आहे. तुम्हाला हेच पुढे भविष्यात लक्षात येईल की जो शोध आज लागला तो उद्या माणसाच्या नुकसानीचा मालक ठरला. बघा बरं का, जो शोध आज लागला, जे तुम्हाला वाटतं ना संकरित ज्वारी पहिल्या ज्वारीपेक्षा जादा उत्पादन देते, जादा मोठी आहे, संकरित फळं पहिल्या फळांपेक्षा मोठाले यायला लागले, पहिल्या फळांपेक्षा गोड यायला लागले, तुम्हाला 10-20 वर्षानंतर संशोधन लक्षात येईल की जे जे माणसाने संकरित करून शोधून काढलं त्याच्यामुळेच माणसाचं वाटोळं झालं. हे तुम्हाला काही वर्षानंतर. आता कसं सध्या प्रयोग नवीन नवीन असला ना, लोक फायदे आणि तोटे याच्याकडे फारसा विषय मांडित नाही. काहीच नव्हतं त्याच्यापेक्षा बरं म्हणले, पहिले फळच येत नव्हते, पहिले सगळे कीड लागायची म्हणून आम्ही फवारे मारू 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 जगवले. पण जे फवारे मारू मारू जगले ते खाणाऱ्या माणसाला औषध खाऊनच जगावं लागणार आहे. ज्याचा औषध खाऊन त्याचे फळं निर्माण करण्याची क्षमता निर्माण झाली, ते खाणाऱ्या माणसाला औषध खाल्ल्याशिवाय जगताच येणार नाही. कारण त्याची निर्मितीच मुळात औषधांच्याच माध्यमातून त्याची जी निरोगी अवस्था झाली ना, ते फळांची असे फळ आहेत, असे फळझाडं फळबागा आहेत, रोज फवारे रोज फवारे रोज फवारे. म्हणजे टरबूज 60 दिवसाचं पीक आहे, 60 दिवसात 60 फवारे मारून टरबूज काढले. हे टरबूज ज्याच्या पोटात जाईल ना त्याला औषधाशिवाय जगणच नाही का, कारण त्या टरबुजात प्रतिकार शक्ती नाही. तेच मुळात दुसऱ्याच्या प्रतिकार शक्तीवर जगले, मग त्याच्यातून तुमची प्रतिकार शक्ती काय वाढणार आहे. म्हणून तर बरेच लोक आपल्याकडे आजही वर्ग कुठे गावात बोलताना म्हणतात कसंच राहिलं नाही, लय ज्वारी आहे परत कस नाही राहिला, गावात कस नाही राहिला, आपल्या धान्यात कस नाही राहिला, आपल्या दुधात कस नाही राहिला. दूध लय म्हणले, आमच्या गावात 40,000 लिटर दूध गोळा होतं, पण कस नाही. मग हा कस कुठे गेला. हा कस आपण म्हणतो ना, याचा कस लागला, तर हा कस निसर्ग निर्मितीमध्ये आहे. निसर्गाने जे निर्माण केलं की या झाडाला 100 आंबे लागले, तर धर्मामध्ये याचंही वर्णन आहे की यातला श्रेष्ठ आंबा कोणता. समजा 4 आंबे खाली लटकलेले, 4 आंबे मधल्या फांदीवर, 4 आंबे शेंड्यावर, 4 आंबे मोठे, 4 आंबे बारीक आहेत, 4 आंबे पिकले आणि 4 आंबे कच्चे. यातला श्रेष्ठ आंबा कोणता याचंही आपल्या निर्णय सागर नावाच्या ग्रंथामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. मग इतकं बारीक इतकं बारीक इतकं बारीक चिंतन या धर्माने मांडलं. म्हणून तर धर्माचे नियम शाश्वत आहेत, ते कधी बदलत नाही, ते कधी चुकत नाही, ते कधी अबाधित आहेत, त्यांना कधी बाधा नाही. तुम्ही कितीही नियम बदला, कोणते कायदे काढा, शासनाने कायदे काढले, आज कायदा काढला नाही मग हा कायदा रद्द केला का, नाही म्हणले जरा कायदा चुकलाच होता. शासनाचे कायदे चुकू शकतात, शासनाचे निर्णय चुकू शकतात, पण जे धर्मात एकदा प्रतिष्ठापित झालं, धर्मग्रंथामध्ये ज्याला स्थान मिळालं, ते कधी चुकीचं सांगत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथा किती जरी वर्षापूर्वी लिहिल्या असल्या तरी त्यातला एकही सिद्धांत आजपर्यंत चुकीचा आहे
असं सिद्ध करण्याचं धाडस कोणाचं झालं नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे जे दृष्टांत दिले त्या दृष्टांताला आजपर्यंत कुणी बाधा आणू शकलं नाही की माऊलींनी लिहिलं बरं का पण हे चुकीचं आहे. अजिबात नाही. भगवद्गीतेमध्ये 709 श्लोक आहेत पण एकही श्लोक व्याकरण दृष्ट्या, व्यवस्था दृष्ट्या, अर्थदृष्ट्या चुकीचा सांगण्याची हिंमत कोणत्या शास्त्रज्ञाची, कोणत्या तत्ववेत्याची झाली नाही. का बरं? कारण हे शाश्वत निर्माण करले म्हणून तर धर्म हा श्रेष्ठ सांगितला. मग आपला विषय काय निघाला होता? अंतःकरणामध्ये ठरतं. इथं हे प्रकरण शिस्त. इथं शिस्त ना, इथं कुकर आहे, इथं डाळ ठेवलेली आहे, इथं पाणी ठेवलेलं आहे आणि इथं मग ते झाकण लावलेलं आहे आणि मग इथं जाळ पेटलेला आहे अंतःकरणामध्ये आणि मग इथून शिट्टी होते मग आवाज बाहेर जातो. लोक म्हणले आवाज काय झाला? नाही म्हणले कुकर ठेवला गॅसवरती. तोपर्यंत त्याला माहिती असतं काय? नसतं. तोपर्यंत माहीत नसतं. मग या 4 गोष्टी, बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन किती आहे? एकच आहे. किती मोठं आहे? अत्यंत छोट. एक अणू जेवढ्या वजनाचा असतो. आता बघा बरं का, आता हे आम्ही सगळे पुढचं भौतिक शास्त्र शिकलेलो आहोत म्हणून हा थोडं समजून सांगतो. अणूच्या वजनाच्या 1000 मनाचा आहे. पण मन हे एक आहे, उपलब्ध आहे. सुखादी उपलब्धी साधनम मनहा तच्च एकंश सूक्ष्मंश आणि उपलब्ध या गोष्टीवरती थोडा अभ्यास सांगतो. मन एकच आहे. मग आपली मनस्थिती मात्र 4 अवस्थेमध्ये असते. बघा बरं का, मनस्थिती मात्र 4 अवस्थेमध्ये असते. आपल्याकडे एक शब्द आहे द्विधा मनस्थिती. करावं का करू नये? आपण म्हणतो करावं का नको, वाईट आहे. करू नये का? अहो नाही, केलाच लागणार आहे आपल्याला. केल्याशिवाय पर्याय का आपल्याला? द्विधा मनस्थिती. मन एकच आहे पण अवस्था मात्र द्विधा आहे. द्विधा. मग अशा द्विधा मनस्थितीमध्ये कर्माचा प्रयोग यश अपयशावरती संदिग्ध काम करतो. बघा थोडस जरा समजून घ्या. प्रवचन कीर्तन हे माणसाला ज्ञान देणारे आहेत आणि ज्ञान हे धर्मशास्त्राचा मुख्य गाभा आहे. हे काय थोतांड नाहीये. करा भजन नाही, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. काय झालं? यालाही कळाना काय झालं, त्यालाही कळाना काय झालं. काय राव म्हणले, आम्ही तर रोज भाजनात येत तरी आमचे रोग आहे हाटानं म्हणले, याला डायबिटीज झाला म्हणले, याला रोज इंजेक्शन इन्सुलिन चालू आहे म्हणले. मग तू उपवास धरतो का? हा म्हणले रोजचे उपवास चालू आहे. तर मग तुला एकादशी पण दिंड्या करतो तरी याचा डायबिटीस कमी होईना, तरी याचा दमा हाटाना, तरी याचा बीपी हाटाना, तरी याला अटॅक चालूच आहे. लोकांनाही कळाना परमार्थ करणं चांगलं का ते आपले संध्याकाळच्या टायमाला कार्यक्रम राबविते ते चांगले, त्याच्यात चांगले आरोग्य आहे का ह्याच्यात आरोग्य आहे, कोणालाच काही कळाना. धीधृती स्मृती विभ्रष्ट कर्मयत करुते अशुभम प्रज्ञापराधम तदुच्यते सर्व. काही लोक इकडे घुसले नाही म्हणले आम्ही भाजनात. काही लोक म्हणले आम्ही इकडे नाही, आम्ही तिकडे येत म्हणले. आम्ही तिकडे जास्तो म्हणले, 7-8 जण गोळा करतो संध्याकाळच्याला जाऊन बसतो कुठेतरी. हे म्हणले नाही आम्ही नाही तिकडे, आम्ही देवळात जाऊन बसतो. मग कुणी धाब्यावर बसते, कुणी देवळात बसते. संघटना सगळीकडेचे, मंडळ सगळीकडेचे, यांची एकत्रीकरण सगळीकडेचे. पण फक्त कशाने? विचार भिन्नतेमुळे. तिकडे बसणारे सुद्धा एकाच विचाराचे असतात. 4 जणांची पार्टी. मग 4 जण काय त्यातला एक धरून आणला का? नाही म्हणले 4 मनात होतं पण मग योगायोगाने 4 जमा झाले म्हणले बरं झालं आपण भेटलो, चला 4 मिळून करू. एकट्याने राबायचं तर एकट्याला काही मूड लागत नाही. भजन करायचं. 4-5 जण भेटले म्हणले चला भजनाला शिंद्याच्या मनात. का बरं झालं म्हणले? नाही बरं झालं म्हणजे तुम्ही भेटले, पण तुमच्यामुळे काय होईल आपण सगळे मिळून भजन करू. म्हणजे सगळी संघटन कशावर होतं? विचारांवर होतं. आणि मन हा विचारांचा मालक आहे. मन हा विचारांचा मालक आहे आणि मनातला विचार हा कशावर अवलंबून आहे याच्यावर थोडं बारीक चिंतन आपल्याला परमार्थामध्ये जाणून घ्या. जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा हेची देई. वारंवार द्यावा नामाचा आठव कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व. भेदाची भावना तोडावी कल्पना छेदाची वासना समूळ कंद. एका जनार्दनी नका तुझा छंद रामकृष्ण गोविंद आठवावा.
आता थोडं एक समजून सांगतो, 2च मिनिटं सांग, कारण आता हे थोडं उलगाडलेलं मोठं काढलंय, त्यातलं थोडं थोडं समजून सांगतो ना, फार सगळं नाही. पहिल्यांदा सांगितलं बुद्धी, प्रत्येकाची बुद्धी कमी अधिक असते. हे सत्य आहे की सगळ्यांना सारखी बुद्धी नसते. वर्गात 50 पोरं असले तर काही पोरांना न सांगता समजतं, काहींना 10 वाऱ्या समजून सांगितलं तरी कळत नाही, कारण बुद्धी भेद आहे. बुद्धी भेद आहे, हे तुमच्या हातात नाही, आज तरी तुमच्या हातात नाही. मग या बुद्धीची वाढ करण्याची ताकद तुमच्या खाण्यापिण्यात, वागण्यात आहे का? नक्कीच आहे. तुमची बुद्धी वाढावी म्हणून जगात अनेक उपक्रम आहेत. बुद्धीची वाढ करणारे अनेक अन्नधान्य आहेत. बुद्धीची वाढ करणारे अनेक प्रयोग आहेत. अनेक प्रयोग आहेत की ज्याने बुद्धी वाढते. मग परमार्थामध्ये सुद्धा बुद्धी वाढणारे अनेक उपक्रम आहेत. उपवास, दिंडी, प्रदक्षिणा, देवाचं दर्शन, देवापुढे नतमस्तक होणं, देवाच्या नावाने भजन करणं, हे आपल्या बुद्धीला आलेल्या वाईट गोष्टी टाळणाऱ्या कामाला काम करतात, मदत करतात. जसं खुरापल्याने पिकाला खत मिळत नाही का, खुरपायच्या टायमाला खत टाकलं, असं खुरपायचा आणि खताचा काही संबंध नाही. खुरापल्याने काय होतं, खुरापल्याने त्या वावरात जे खत पाणी आहे ते पिकाऐवजी त्या गवताला जात होतं. ते गवतच ते खेचून घेत होतं, कारण पिकापेक्षा गवताची पाणी खेचण्याची आणि खत खेचण्याची ताकद जास्त असते. बघा बरं का. तण वावरात तण झालं, मग तुम्ही म्हणाल ज्वारी तर एवढी चांगली आहे, त्या तणाने काय गाबळत, तणाने तर ज्वारीचं ऑर्डर केलं का, कारण जे खत आणि जे पाणी ज्वारीला दिलं ते ज्वारीच्या आधी कुणी खेचून घेतलं, तणाने खेचून घेतलं. तसं या अंतःकरणाच्या शेतीमध्ये, ही सुद्धा शेतीच आहे ना, या शेतीमध्ये चांगल्या विचाराला काम करायला संधी का नाही, कारण वाईट गोष्टी याच्यात एवढ्या मोठ्या झाल्या की तेच याचं सगळं शोषण करतात. जसं खुरप्यानी, पाळी घातल्याने, डवर हाकल्याने, कोळपा हाकल्याने आपल्या वावरातलं तण नाश केलं जातं, तसं आपल्या अंतःकरणातलं तण काढण्यासाठी भजन, कीर्तन, प्रवचन, दर्शन, दिंडी या कामाचा उपयोग होतो. आता हा कसा होतो याच्यावर मी थोडासा अभ्यास समजून घ्या, कारण आता उशीर भरपूर झाला. आजच्या प्रवचनात हे सगळंच खोलता येणार नाही आपल्याला. थोडं समजून सांगतो. म्हणजे एक खुरपणी केली तरी एका एकरात 4 गोण्या खत टाकल्याचं फळ मिळतं. बघा, म्हणजे बिगर खुरपता खत टाकलं तर त्या पिकाचा फायदा कमी आणि तण पोसायला जास्त मदत होते. म्हणून पाऊस सुद्धा आपल्याकडे बघा, आता खेड्यातल्या आपल्या लोकांना जरी अंगठे भादर असले तरी व्यवहारातली हुशारी सगळ्यात मोठी असते. म्हणजे यंदा लय पाऊस झाला बरं का, पण पाऊस तण पोषा होता, तणच पोचलं म्हणले, पिकं पोसानच म्हणले. का बरं पावसाला काय माहिती ते तण पोचतं का पीक पोचतं. पण काही पाऊस ज्यावेळेस लागून राहतो ना, की ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो, ज्यावेळेस कायम झाकलेला असतं आणि पाऊस सारखा पडत राहतो, तपन पडत नाही, सूर्यप्रकाश त्यात पिकांना नसतो, असे पाऊस तणपोषे असतात. त्यांनी जर 4-5 दिवसांनी वावरात गेलो तर पीक आहे तेवढंच दिसतं आणि तण मात्र मोठं होतं. मग असे तणपोषे पाऊस जसे असतात ना, तसे आमच्या समाजामध्ये बघा बरं का, आमच्या समाजामध्ये वाईट गोष्टीची पोषक व्यवस्था आपोआप होते. वाईट गोष्टी आपोआप पोषल्या जातात. म्हणजे बाप भजनात आहे, आई उपवासात आहे, रोज घरात देवाचं नामस्मरण आहे, आणि पोराला वाईट वळण लागलं. आता मग ते आई बाप म्हणतात काय करावं, आमचं पोरगं अजिबातच ऐकत नाही, त्याला इतके वाईट वळण लागले की आम्हाला लाज वाटायला लागली आमचं पोरगं म्हणायची. त्याच्या उलट बापही पेताडे, आईला काही घेणं नाही, आईकडे आईचं लक्ष नाही, आणि पोरगं सात्विक निघालं. हो म्हणले
बापाने सगळे खेळ केले, सगळे व्यसन केले, पण पोराला अजिबात व्यसन नाही म्हणलं. मग त्या बापाच्या वाईट गोष्टीचा त्या मुलावर का परिणाम झाला नाही, आणि या बापाच्या चांगल्या गोष्टीचा त्या मुलावर का परिणाम झाला नाही, याचं उत्तर इथे शोधण्यासाठीच परमार्थात संधी आहे. मग परमार्थ काय करतो? ज्या ज्या वेळेस मनात वाईट विचार येतो, आता वाईट विचार काय येतो? मतलबानेच वाईट विचार येतो, बाकी कशानेच वाईट विचार येत नाही. मतलब ना, पैसा मिळायचा म्हटलं की माणूस म्हणतो थोडी अनिती वापरली तर पैसा मिळणार आहे, मग थोडी अनितीला काय हरकत आहे? थोडं खोटं बोललं ना आपलं भागत आहे ना. खोटं बोलायला माणूस ठरवतो का? कारण खोटं बोलणं जर माझ्या फायद्याचं असेल तर मी का बोलू नये, असा म्हणून माणूस खोटं बोलायला धजावतो, वाईट करायला धजवतो, वाईट कामाला धजवतो. एखाद्या ठिकाणी मी नुसता गुराकलो तरी समोरच्याचा पराभव करू शकतो, तो मी गुरकवतो. का गुरकवतो? की मी बोललो, मग तो मला नाही देव दूध सोडून बांधाव, तिकडं सरकारी मोजणी आणा, नाही तर सगळ्या दुनियाला खर्च करा. ज्याच्या डोक्यात नालायकपणा आहे तो पार सगळी मोजणी बिजणी होऊन देतो, पार फक्क्या बेक्या मारून देतो, सगळं ते आले का त्याचा खर्च बिर्च करून देतो, हसत बसतो. त्याला माहित नाही, नालायकच ना, नालायकाला काय तुम्ही करणार? आणि सगळं झालं का मग तो मोजणीवाला येतो, ओ इकडे इकडे इथं सही करा, हे बघ हे इथं इथपर्यंत त्याचं भरलंय, हे जरा तुमच्याकडे सरकले. मला मान्य नाही हो. अहो मग हे कशाला केला खेळ? ते तुम्ही केला खेळ. आम्ही तुम्हाला म्हणलं ना इथून पलीकडे तुमचं कुठेही घ्या, मला काय घेणं नाही म्हणले. इथून अलीकडे माझं कायदा कोणाचा? म्हणजे माझाच कायदा आहे म्हणले, मीच माझा मालक आहे, मीच माझे कायदे करतो. आणि मग हे सगळे व्यवस्थितले कायदे ते आम्हाला लागू नाहीत म्हणले. मी म्हणलं ना तुम्हाला याच्या पलीकडे तुम्ही कुठे मोजा. अरे मग असं कशी नीतिमत्ता? नाही म्हणले, मी म्हणलं तुम्हाला याच्या अलीकडे माझं आहे, मग थांबा तुमचं मोजीत बघतो तुमचं ज्यादा भरतं का. माझ्या इकडे घोसायचं नाही, तुला पण सांगितलं माझ्याकडे घोसायला. आणि मग कोणता धर्म काम करणार आहे, आणि कोणता परमार्थ काम करणार आहे, आणि कोणता कायदा काम करणार आहे? इथं हम करे सो कायदा, काय हम करे सो कायदा. मग इथं देवधर्म चालतो का? नाही. मग देवधर्म कुठे चालतो? देवधर्म चालतो अरे त्याचं वाईट होतंय, त्याचं नुकसान होतंय, त्याचं दाबलंय तू, त्याचं अनितीने ढापलंय तू, त्याच्यावर अन्याय केलाय तू. ही भावना कोणाच्या मनात जागृत होते? जो देवाचं भजन करतो त्याच्या मनात. ज्याच्या मनात देव नाही त्याला काय फरक पडतो? काय नाही, तुमचे नीतिमत्ता मला नको शिकू, मला सगळं कळतंय. का? कारण तू मतलबाने गच्च भरलेला आहे. मग स्वार्थ आणि परमार्थ, स्वार्थ आणि परमार्थ या दोन विषयातून माणसं जेव्हा घडतात त्यावेळेस त्यांच्या वागण्यावर त्याचा परिणाम होतोच. जो परमार्थाने पुढे चालला तो घाबरतो, नाही रे त्याच्यावर अन्याय मी नाही करणार. त्याला नाही माहित, त्याला नाही माहित, मला माहिती ना त्याच्यावर अन्याय करतो मी, मला माहिती ना त्याला त्रास झाला माझ्यामुळं, मला माहिती ना त्याचा अपमान झाला माझ्यामुळं. हे माझ्याच मी अपराधीपणाचा विषय का घेतो? कारण माझ्या मनात भगवंताचं स्थान आहे, कारण माझी बुद्धी भगवंताच्या संस्करणात वाढलेली आहे. आणि माझी बुद्धी जर भगवंताच्या संस्कारात नाही तर मग मी तर उलट हसत खेळत लोकांचं वाटोळ करीन ना. का? कारण मला वाईटच वाटत नाही. हे जसा तो कसाब घुसला आणि काय घेणं देणं का? त्यांनी जे माणसं मारले त्याचं काय वाकडं केलं का? त्यांनी त्याचे बाण मारले होते का? त्यांनी त्याचं वाटोळ केलं का? त्यांनी त्याला त्रास दिलता? काय नाही, उठला गोळ्या घाली सुटला. कोणाला गोळी घातली? जो दिसन त्याला गोळी घातली. मग ज्याला गोळी घातली त्यांनी काय घोडं मारलं होतं त्याचं? त्यांनी काय पाप केलं होतं त्याचं? त्याला माहिती का त्यातले मारणारे निम्मे हिंदू होते, निम्मे मुसलमान होते? 22 माणसं त्यांनी मारले, त्यातले 9 मुसलमान होते. मग त्यांनी त्याच्याच लोकांना मारलं. त्याला काय, त्याला फक्त एकच माहित होतं माणसं मारायचे, बस एवढं डोक्यात होतं. का? कारण त्याच्या बुद्धीत भगवंत नव्हता. मग त्याच्या बुद्धीत कोण होता? त्याच्या बुद्धीत सैतान होता, राक्षस होता. राक्षस ज्याच्या बुद्धीत गेला त्याचं कार्य बदलतं, त्याची प्रणाली बदलते. जसा रिव्हर्स गिअर टाकला ना तर गाडी मागं सरकते. का बरं? त्याचं इंजिन चुकतं का? त्या इंजिनाचा गिअर बदलला की तीच गाडी पुढे जायच्या ऐवजी मागं जाते. तसा हे गिअरबॉक्स आहे ना, आपल्या गाडीला गिअरबॉक्स आहे, तशा आपल्या अंतःकरणामध्ये गिअरबॉक्स असतो. आणि हा गिअरबॉक्स जसा काम करतो तशा आपल्या गाडीची कार्यप्रणाली चालते. ही याची मूळधारा आहे. म्हणून थोडं थोडं समजून सांगितलं. हे भजन कशासाठी, हे देवाचं दर्शन कशासाठी? तर आपल्या मनात चुकीच्या
कल्पना निर्माण होऊ नये, चुकीचे विषय आपण हाताळू नये, आपल्या कर्मात चूक होऊ नये याची विचारधारा रुजावी. म्हणून आपल्यातले जे तण आहे, तण कोणतं आहे आपल्या, जसं वावरात गेलो, काही म्हणले या वावरात केना आहे, इथं हरळ आहे, इथं काँग्रेस आहे, इथं गाजर गवत आले, इथं म्हणले दुसरं गवत आले, तांदूळच्याचं गवत आले. हे 1000 प्रकारचे गवत जसे आहेत ना, तसे या अंतःकरणामध्ये 6 प्रकारचे गवत उगवतात. आणि या 6 प्रकारच्या गवतांचं तणनाशक या परमार्थात दडलेलं आहे. कोणते कोणते 6 गवत आहेत आपल्यामध्ये? काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे 6 गोष्टी आपल्या पिकाचं वाटोळं करतात. पीक काय? आपल्या अंतःकरणात पीक काय? चांगलं कर्म करणं हे आपल्या अंतःकरणाचं पीक आहे. का बरं पीक आहे? कारण याचं फळ शेवटी आमच्या मृत्यूनंतरच आम्हाला कामाला येतं. म्हणून कर्म आणि कर्मफल याचा परिणाम ज्याला मृत्यू येतो, त्या मृत्यूनंतर आपण म्हणतो यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, यांच्या दुःखात सावरण्याची शक्ती मिळो. हे कुठं मिळते शक्ती? का बाजारात जात काय तर 50 रुपये जर तुला यायला दुःखातून बाजूला काढवर 5 लाख दिले तरी दुःख कमी होईल का? होणार नाही. यांच्या आत्म्याला सद्गती लाभो म्हणून साऱ्या गावाला जीव घातलं. नाही हे पाहुणे रावळे सगळे जीव घाला, तिथं वाटाला केळ मांडा, जो येईल हायवेला त्याला केळ देऊन टाका. कारण त्यांनी केळ खाल्लं की यांना सद्गती लाभणार आहे का? सद्गती कधी लाभते? ज्या वेळेस आमच्याकडनं सत्कर्म होतं. काय होतं? सत्कर्म होतं. मग सत्कर्माची बाधा काय? आमचा स्वार्थ, आमचं कपट, आमच्या मनातली वासना, आमच्या मनामध्ये असणारा मत्सर, आमच्या मनात आलेला राग आमच्याकडून वाईट काम करून घेतो. मग हे वाईट काम करू नये म्हणून तर भजन, कीर्तन, प्रवचन, देवाची भक्ती, देवाची पूजा, देवाला हार, देवाला कुकू, देवाचा बुक्का, देवाचं गण, हे कशासाठी? हे तणनाशक आहे. तणनाशक. कोणाचं तणनाशक आहे? या वावरातलं तणनाशक आहे. हे वावर कोणतं? अंतःकरणाचं आहे. अंतःकरणातल्या कोणत्या गोष्टी आहेत? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एवढं जरी समजलं तरी बीजम माम सर्वभूतानाम विद्धि पार्थ सनातनम बलवम बलवताम चहाम तेजहा तेजस्विनाम अस्मी. याच्या पुढे अजून काही विचार आहेत, याच्या पुढे अजून काही श्लोक आहेत, पण त्याची व्यवस्था आज या प्रवचनात करणं शक्य नाही. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपवतो.